तर माझ्या आजच्या व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल बघितल्यानंतर मला गॅरंटी आहे की माझ्या भरपूर महिला वर्गाने हा जो व्हिडिओ असेल ना तर तो क्लिक केला असेल. कारण भरपूर वर्षांपासून महिला आणि सोनं यांचा एक वेगळंच नातं झालंय. कारण सोनं म्हणजे अलंकार जे की महिलांना खूप प्रिय असतात. सोबतच सोनं म्हणजे एक सेफ्टी किंवा सिक्युरिटी जे की फॅमिलीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. त्यामुळं या दोनमध्ये म्हणजे महिला आणि सोन्यांमध्ये खूप एक स्पेशल असा बॉन्ड जो असेल ना तर तयार झालेला असतो. पण आता जर तुम्ही बघायला गेला तर सोन्याचे दर म्हणजे अगदी गगनाला जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे लाख रुपयाच्या वरतीच सगळं सोनं जे असेल तर ते गेलेलं आहे. आणि अशामध्ये जे कोण मिडल क्लास फॅमिली असेल किंवा लोअर क्लास फॅमिलीज असेल तर त्यांना सोनं घेणं खूप जास्त अवघड वाटतं किंवा कधी कधी तर ते आता इम्पॉसिबलच वाटतं. आणि अशामध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की येस 10 रुपयांपासून तुम्ही जे काही तुमचं सोनं असेल ना तर ते घेऊ शकता. तर व्हिडिओ डिटेलमध्ये चेक करा. मी याच्या बेनिफिट्स हे कसं घ्यायचं, कसं ठेवायचं, याचे लॉकर्स वगैरे सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल जो आहे तर तो असणार आहे. कारण मला तर मी जेव्हापासून पैसे कमवते आणि स्पेशली मी ज्यावेळी इन्व्हेस्ट करायला लागले, तर एक गोष्ट लक्षात आली की पैसे कमवणं खूप जास्त सोपं असतंय. पण कमवलेले जे काही पैसे असतात ना, तर ते इन्व्हेस्ट करणं खूप जास्त अवघड असतंय. म्हणजे योग्य ठिकाणी त्याचा वापर करणं किंवा इन्व्हेस्ट करणं खूप जास्त अवघड असतंय. कारण ती जर इन्व्हेस्टमेंट तुमची व्यवस्थित असेल ना, तर भविष्यामध्ये त्याचे चांगले रिटर्न्स जे असतील ना, तर ते तुम्हाला येऊ शकतात. तर आता बघा सगळ्या गोष्टी बदलतायत, जग बदलतंय, सगळ्या गोष्टी डिजिटल होतायत आणि त्यामध्ये सोनं जे असेल तर ते आता तुम्ही डिजिटल गोल्ड म्हणून एक कॉन्सेप्ट आलेली आहे. अगदी सेफ आहे. तर ते तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल सुद्धा जो आहे तर तो देणार आहे. तर डिजिटल गोल्ड जो असेल ना तर तो तुम्ही घेऊ शकताय. तो कसा घेऊ शकताय आणि अगदी 10 रुपयापासून कसा घेऊ शकताय तर ते पण मी तुम्हाला दाखवते. पण सोबतच तुम्हाला सगळ्यात पहिला याचे बेनिफिट्स सांगते. तर सगळ्यात पहिला म्हणजे सोनं घ्यायचं म्हणजे सगळ्यात पहिला माणूस विचार करतो की आपल्या घरामध्ये लॉकर्स आहेत का? बरं कुठे घालून गेलं तर ते चोरी होणार का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात. आता डिजिटल गोल्ड म्हटल्यावर ते डिजिटल लॉकर्स येतात आणि त्यामुळे तुमचं सोनं जे काही आहे ना, डिजिटल गोल्ड जे आहे ना, तर ते चोरीला जाण्याचे काहीच चान्सेस नाहीत. कारण ते डिजिटली लॉकर्समध्ये लॉक केले जातात. त्यासोबतच फ्लेक्सिबिलिटी किंवा लवचिकता आपण म्हणू शकतो. तर आता आपल्याला कॉमन पर्सन्सना अगदी जाऊन एखादा दागिना मोठा करणं खूप जास्त अवघड वाटतं. ठीक आहे, मोठा दागिना घडवणं. कारण 1 तोळा सोनं तुम्ही बघायला गेला तर 1 लाखाच्या वरतीच आहे आता. ऑलमोस्ट 1.5 लाखाच्या आसपास जाऊन आलं सोनं आणि त्यामुळे एखादा दागिना करायचं म्हटलं की अगदी 2-3 लाखाचं सोनं जे असेल तर ते आपल्याला आरामात लागतं. तर ते आपल्याला कुठेतरी इम्पॉसिबल वाटतं किंवा थोडंसं अवघड वाटतं. आणि अशा वेळेला तुम्ही थोडे-थोडे पैसे साठवून म्हणजे तुम्हाला जितके जमतायत ₹100, ₹1000, ₹3000, ₹5000, ₹10,000 तर जितकं जमतंय ना तर थोडं-थोडं पैसे तुम्ही तुमच्या डिजिटल गोल्डच्या लॉकरमध्ये साठवून ते ज्यावेळी जास्त होतंय सोनं 1 तोळ्याचं होतंय, 2 तोळ्याचं होतं तर त्यावेळी तुम्ही याची डायरेक्ट एकतर डिलिव्हरी घेऊ शकता. म्हणजे 99.9% प्युअर 24 कॅरेट गोल्डची तुम्ही डायरेक्ट डिलिव्हरी घेऊ शकता किंवा तुम्हाला त्याची डिलिव्हरी नको असेल तर हे सोनं तुम्ही जो रेट आता चालू आहे सोन्याचा म्हणजे तुम्ही ज्यावेळी विकणार तर त्यावेळी जो रेट चालू आहे ना तर त्या रेटला हे सोनं तुम्ही विकू पण शकताय मार्केटमध्ये डायरेक्ट आणि ते जे पैसे येतात तर त्या पैशातून तुम्ही तुमच्या लोकलमध्ये जे काही तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे ना तर ते तुम्ही करू शकताय. तर इतकी फ्लेक्झिबिलिटी जी असेल ना तर ती तुम्हाला दिली जाते डिजिटल गोल्डमध्ये. तर सगळ्यात पहिला सुरुवात करूयात की हे डिजिटल गोल्ड जे असेल तर ते बाय कसं करायचं. तर आता सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला माझी स्क्रीन जी असेल ना तर ती तुमच्यासोबत शेअर करते. तर मी आहे माझ्या फोनपे मध्ये. ठीक आहे, तुमचं सगळ्यांकडे फोनपेचे अकाउंट्स आता सगळ्यांकडे असतात आणि ज्या माझ्या मैत्रिणींकडे फोनपेचे अकाउंट्स नाही आहेत किंवा बँकेतले अकाउंट्स नाही आहेत तर प्लीज आता लाडकी बहीण योजना जेव्हापासून आली आहे तर आय थिंक ऑलमोस्ट ज्यांचं नव्हतं अकाउंट तर त्यांनी सुद्धा बँकमध्ये अकाउंट जे असेल त्यांना तर ते ओपन केलेलं आहे. तर तुमचं फोनपे, तुमचं गुगल पे ओपन करा आणि याचा कम्प्लिटली ऍक्सेस किंवा कम्प्लिटली कंट्रोल जो असेल ना तर तो तुमच्या स्वतःकडेच ठेवा. तर फोनपे मी ओपन केलेला आहे. तर फोनपे मध्ये ना आपल्याला डिजिटल गोल्ड नावाचे कॉन्सेप्ट दिसते. फोनपेच्या होम पेजला तुम्ही जाल ना तर इथे बघा तुम्हाला डिजिटल गोल्ड ठीक आहे या नावाचे कॉन्सेप्ट दिसते. तर डिजिटल गोल्ड मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ऑप्शन्स येतात की तुम्हाला किती डिजिटल गोल्ड बाय करायचं म्हणजे वन टाइम बाय करायचं. एकत्र तुम्हाला अर्धा म्हणजे तुमच्याकडे 10,000 आहेत, 20,000 आहेत, 30,000 आहेत तर तेवढ्याचं जितकं सोनं आजच्या भावामध्ये येतं तर तितकं एकत्र घेऊन ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही 10 रुपयापासून डेली ऑटो डेबिट लावू शकताय तुमच्या अकाउंटला. म्हणजे तुमच्या अकाउंटवरून रोजचे 10 रुपये कट होणार म्हणजे महिन्याला ऑलमोस्ट 300 रुपये कट होतात. पण इतकं कमी पण नका लावू कारण 300 रुपयाच्या मानाने म्हटलं तर काही सोनं जास्त येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप दिवस थांबावं लागेल. पण जर तुम्ही हेच डिजिटल गोल्ड जर जास्त दिवसांसाठी वापरताय तर नक्कीच तुम्ही 300 पासून तुमचं जे काही प्लॅनिंग असेल ना तर ते करू शकताय.
करू शकताय. तर त्या अकॉर्डिंगली दिवसाचे जरी तुम्ही ऑलमोस्ट 100 रुपीज जरी यूज केले तरी पूर्ण महिन्याचे 3000 रुपीज होतात, 3000 रुपये होतात, जे की तुम्ही डिजिटल गोल्डसाठी यूज करू शकता. आणि इथे मी तुम्हाला दाखवते आता ऑलमोस्ट मी 500चं गोल्ड जे काय आहे, म्हणजे मी 5च दिवस झाले गोल्ड लोन गोल्ड डिजिटल गोल्ड जे असेल तर ते बाय करते. अगदी 5 डेज झालेले आहेत. तर इथे बघा जे काही रेग्युलर रेट असतात तर त्या अकॉर्डिंगली ते फ्लक्च्युएट होतं. आता सुरुवातीला मी 500 इन्व्हेस्ट केले होते, पण माझे 482 रुपीज आहेत. म्हणजे ऑलमोस्ट थोडासा म्हणजे 12 रुपयाच्या आसपास जे काही माझे पैसे असतील ना तर ते कमी झालेले आहेत. पण हे गोल्ड आहे, ठीक आहे. आज तुम्ही ज्या रेटने घेताय उद्या कदाचित रेट वाढू शकतो, परवा कदाचित रेट कमी पण होऊ शकतो. पण हे जे डिजिटल सेव्हिंग तुम्ही करताय तर हे थोडंसं लॉंग टर्मसाठी, जे 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी करा. कारण त्यावेळेला नक्कीच रेट्स जे काय असतील तर ते कमी नसतेच झालेले, तर ते वाढलेलेच असतात. जर तुम्ही एखादा दागिना करून ठेवलात, ठीक आहे, म्हणजे आता तुमच्याकडे पैसे आहेत आणि त्यासाठी जर तुम्ही एखादा दागिना करून ठेवलात तर कदाचित त्याचे ज्यावेळी तुम्ही ते चेंज करायला जाताय किंवा त्याचा एक दुसरा दागिना करायला जाताय तर त्यावेळी नक्कीच त्याची मोड वगैरे जी असेल तर ती कन्सिडर केली जाते आणि तुमचे पैसे जे असतील तर ते कमी केले जातात. पण डिजिटल गोल्ड ज्यावेळी तुम्ही घेताय तर जो बाजारमध्ये जो काही रेट चालू आहे, जो काही भाव चालू आहे, तर त्याच रेटला तुम्ही ती खरेदी करताय आणि विकताना सुद्धा जो रेट चालू आहे, जो भाव चालू आहे, तर त्याच रेटला तुम्ही हे जे डिजिटल गोल्ड आहे तर ते विकताय. तर अशा पद्धतीने फोन पे वरती जा आणि फोन पे वरती डिजिटल गोल्ड नावाचे कॉन्सेप्ट आहे, तर तिकडे तुम्ही डेली मंथली तुम्हाला जितकं जमतंय तर तितकं थोडं थोडं गोल्ड जे असेल तर ते घेऊन ठेवू शकताय आणि हे तुम्ही कधीही विकू शकताय. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे सेफ्टीचा इश्यू आहे किंवा पैसे कुठेतरी जातील तर असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जितकं नॉलेज मला मिळतंय तर तितकं मी शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर ज्या पद्धतीने मी डिजिटल गोल्ड तुमच्यासोबत शेअर केलं ना तर त्याच पद्धतीने मला SIP पण तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. कारण भरपूर लोकांना SIP काय असतं, कशी चालू करायची असते, स्पेशली भरपूर महिलांना SIP बद्दल नॉलेज नसतं आणि इकडे इन्व्हेस्टमेंट जी असेल तर तुम्ही केलीत ना तर छान प्रकारे रिटर्न्स मिळतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये SIP त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे 1 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी किती कॅल्क्युलेशन होतं ना तर ते तुम्हाला सांगते. कारण हे जे कॅल्क्युलेशन्स असतात ना तर ते खरंच आपल्याला मोटिवेट करतात, इन्स्पायर करतात जास्तीत जास्त पैसे साठवायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त पैसे इन्व्हेस्ट करायला, कारण ते वाढणार असतात. हे आपण कॅल्क्युलेशन्सच्या आधारावरती बघत असतो. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुम्हाला SIP आणि त्याचा पूर्ण जो कॅल्क्युलेटर आहे ना तर तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. कारण मला असं वाटतं की प्रत्येक महिलाने, ठीक आहे, म्हणजे माझ्या भरपूर महिला आता फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत, म्हणजे त्या पैसे कमवतात, पण ज्यावेळी पैसे सेव्ह करण्याची, इन्व्हेस्ट करण्याची किंवा काही त्या पैशाचं करायचं असतं ना तर त्यावेळी त्यांना असं वाटतं की आपलं जे नॉलेज आहे ना तर ते कुठेतरी कमी पडतंय. आणि अशामुळे सगळ्या महिलांनी, प्रत्येक महिलांनी तुमचे पैसे, स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजेत योग्य ठिकाणी. आणि इन्व्हेस्टमेंट करताना एक टिप आहे जी की अनुभवावरून तुम्हाला सांगते. इन्व्हेस्टमेंट करताना कधीही तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणाला करायची नाही. अगदी 4-5 ठिकाणं निवडायची, जसं की डिजिटल गोल्ड आहे, SIP आहे, त्यानंतर पोस्टाचं काही खातं असेल तर वेगवेगळे ऑप्शन्स निवडायचे, सो दॅट एका ठिकाणी काही प्रॉब्लेम झाला तर तुमचे सगळेच पैसे जे असतील तर ते जायला नको. कधीही तसे जात नाहीत पैसे. बट एक सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यूने नेहमीच आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत ही जी सेफ्टी असेल ना तर ती बाळगायला हवी. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही डिजिटल गोल्ड बाय करताय का किंवा करणार आहात का, तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला, पुढचे व्हिडिओज कोणत्या टॉपिक वरती हवे आहेत तर ते पण प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.